बातमी आहे पालघरमधून। पोलीस आणि नागरिक सुसंवाद, जनसंवाद, अधिकार, कर्तव्य, सुरक्षा, शिस्त लावणाऱ्या पालघर पोलीस दलाची लाडक्या बहिणींचे कुंकू वाचवण्यासाठी पालघर जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हेल्मेट भेट देऊन रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आलाय। एरवी पोलिसांना घाबरून मोटरसायकल बाजूला थांबवणाऱ्या मोटरसायकल चालकांना दिलासा देणारी रक्षा कवच देत असल्याबद्दल पालघर पोलीस दलाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होते। यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हेल्मेट भेटीचा कार्यक्रम महिला पोलिसांनी उत्साहात साजरा केला। दंड आकारणी कारवाई याबाबत चालक वर्ग हैराण झालेले असतात, मात्र पालघर पोलीस प्रशासनामार्फत रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल पोलीस दलाचे कौतुक होते। पालघरमधील शहरी भागांसह ग्रामीण भागात विना हेल्मेट फिरणाऱ्या बाईकस्वारांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ओवाळणी करत राखी बांधून हेल्मेट दिलं। हा देखणा कौटुंबिक सोहळा आठवणीत ठेवण्यासारखा होता। दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतंय, त्यामुळे बाईक चालवताना हेल्मेटची असणारी गरज आणि जनजागृती करण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात अनोखी मोहीम राबवण्यात आली। यावेळी ओवाळणी करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईकस्वारांना हेल्मेटचं महत्त्व पटवून दिलं। पहाटेपासून साधारणतः सकाळी 10 वाजेपर्यंत पालघरच्या ग्रामीण भागात जवळपास 600 पेक्षा अधिक बाईक स्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आलं असून आज दिवसभर पालघर पोलीस प्रशासनामार्फत ही जनजागृती केली जाणार आहे। जनसंवादाचे जनक पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व मुंबई उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, बोईसर पोलीस निरीक्षक, पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक सुरेश साळुंखे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आज आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेतून भाऊ कसा सुरक्षित राहणार आहे, वाहतूक कोंडी बघता किंवा ट्रॅफिक आणि आजची जी अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे याच्या संदर्भात बघता भाऊ सुरक्षित राहायला पाहिजे, जेणेकरून आपला त्यांच्या मागचा जो परिवार आहे तो सुखात राहू शकेल। या संदर्भात आज रक्षाबंधन करून बहिणींनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की स्वतःची सुरक्षा भावांनी कशी करावी, भाऊ सुरक्षित राहिला तर बहिणी कशा सुरक्षित राहतील याबाबतचा संदेश आज जनसंवाद अभियानातर्फे दिला गेलेला आहे। साधारणपणे किती हेल्मेट वाटप झालेले आहेत आणि तरुण वर्गाला काय संदेश द्यायला? आतापर्यंत एक 50 हेल्मेट वाटून झालेले आहे। तरुण वर्गाला स्वतःची सुरक्षा आणि हेल्मेटचे महत्त्व याच्याबाबतचा संदेश देण्यात आलेला आहे। आपण प्रवास करत असताना किंवा टू व्हीलर वरती आपण राईड करत असताना हेल्मेटचं किती काय महत्त्व आहे आणि त्याच्यापासून आपल्या जीवाची सुरक्षा कशी होते याबाबतचा संदेश देण्यात आलेला आहे।